नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि कॅप्शनमध्ये कळालंच असेल आजचा ब्लॉग कसला आहे ते. तर सकाळचे वाजलेले आता 8 आणि चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता मला जायचं आहे मंथली चेकिंगला. म्हणजे मंथली माझं हॉस्पिटलला विजिट असते आणि प्लस 7व्या महिन्यात एंड झाल्यानंतर आणि 8वा सुरू झाल्यानंतरची जी सोनोग्राफी असते मेन ती करायची आहे. त्यासाठी जायचं आहे. तर चला माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा. पण लाईक सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. मी सारखं म्हणत असते सबस्क्राईब करा, का तर ज्यावेळेस मी ब्लॉग पोस्ट करते तर सगळ्यात आधी तुम्हाला कळेल, ब्लॉग पोस्ट नोटिफिकेशन येऊन जाईल की ब्लॉग पोस्ट झाला आहे, न्यू ब्लॉग आलेला आहे. इन्स्टेड ऑफ मी जोपर्यंत लिंक टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. तर त्यामुळे सबस्क्राईबचं बटन खाली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. तर चला आता मी जाते आहे आणि खूप उशीर होत आहे. तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली, छान सकाळ पण मस्त झालेली आहे आणि चलते. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत आणि आहो जास्त काही दिसत नाही ब्लॉग मध्ये. का हो दिसत नाही हो तुम्ही? काय एवढं ऍक्च्युली त्यांचं काम ते बिझी असतात भरपूर आणि मग माझी कामं चालू असतात आणि मग नेमके मीटिंग्स असतात, त्यामुळे मी त्यांना ब्लॉग मध्ये घेत नाही जास्त, कारण मीटिंग चालू असतात म्हणून उगाच कशाला ना. मग आणि ज्यावेळेस खाली जातं त्यावेळेस ते खेळायला जातात, त्याच्यामुळे असं जास्त ब्लॉग मध्ये येतात. आता येतील ते ब्लॉग मध्ये आणि ते एक त्यांचा ब्लॉग शूट करणार आहेत. ते जेव्हा घरी जाणार आहेत तेव्हा तिकडचा ब्लॉग ते शूट करणार आहेत, माझ्या बाहेरचा ब्लॉग मी शूट करणार आहे. दोन्ही असे एकत्र करायचं ट्राय करू, जर आहोंनी केलं तर. आम्ही बाहेरच करणार आहोत. सकाळी चहा नाश्ता केला होता, तयारी ते आलेलं आहे. आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय आणि यांचं चाललंय इथे काम. मी बसले वाट बघत डॉक्टरांची. कधी येतो डॉक्टर ते. तर अशा प्रकारे स्कॅनिंग झालेली आहे, सोनोग्राफी झालेली आहे. तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, छान आहेत रिपोर्ट. तर आता हॉस्पिटलला जायचे. आता हॉस्पिटलला जाऊन त्यांना रिपोर्ट दाखवायचे, रिपोर्ट कसे आहेत काय ते. तर वाचण्यावरनं त्यांना कळतच की कसे आहेत रिपोर्ट. आणि इथल्या पण डॉक्टरांनी सांगितलं आता चालू डायरेक्ट हॉस्पिटलला. खूप वेळ लागला तसा, म्हणजे लवकरच आवरलं, 1 तासाभरात आवरलं आमचं. आणि आता अजून हॉस्पिटलमध्ये अर्धा पाऊण तास जाईल, मग आम्ही जाऊ घरी. We prepare for प्रिपरेशन करते, सारखं इंजेक्शन घ्यायला लागतं. आता डॉक्टर येतात, इंजेक्शन टू चेक गाडी म्हणतात सगळे ह्यांचे काय म्हणतात माझे पराक्रम. नाही, गाडी लई भारी ठेवतात. मी नाही ठेवत अजिबात. मी तर म्हटलं जाऊ दे, आमच्याकडे तर राहिलीच नसती हिची अशी अवस्था. आमच्या 2 व्हीलर आम्हाला पुसायला होत नाही. बुलेट पण खराब झालेले. तर अशा प्रकारे मम्मीने डब्बा दिलेला आहे. ॲज युजल आम्ही इकडं हॉस्पिटलला वगैरे कधी आलं तर मग आता कसं, आता वाजलेले आहेत 2 वाजलेत आत्ता. आणि आता कधी घरी जाणार कधी स्वयंपाक करणार, मग डब्बा मम्मीला सांगितलं डब्बा बनवून ठेव. बाकी हॉस्पिटलला तर विजिट झाली, सगळं व्यवस्थित आहे देवाच्या कृपेने, टचवूड. आणि आता काही नाही, बाकी आता घरी जायचं आहे, जॉब कंटिन्यू करायचं आहे. थोडा तिथंच हॉस्पिटलमध्ये लॉग इन केलं होतं आणि आता घरी जाऊन परत लॉग इन करायचं. तर काही 15-20 मिनटं लागतील घरीच असतोपर्यंत. बाकी तर आता काय बघूयात आता दिवस कसा जाते पुढचा. अर्धा दिवस तर इथंच संपलाय पूर्ण. इकडे आमच्या पुढं गाडी दाखवते तुम्हाला. हम ट्रॅफिक में फंस गए, छोटासा ट्रॅफिक आहे. नेमकी आम्ही निघायला आणि ही गाडी निघायला एकच झालेली आहे.
लाईट आहे मस्त छान छान. हे भारी असतं का, हे त्याच्या शूटला वगैरे वापरतात. आम्ही आलेलो आहोत आणि इथे होणार आहे छोटासा इव्हेंट. वर इव्हेंट काहीतरी तिसरं चौथं मी दिलेली आहे मटकीची भाजी, चपाती आणि इकडे थोडीशीच काही एकच पीस घेतला आहे मँगोचा. बाकी जास्त खाणार नाही, एवढं एकच खाणार मी. इकडे दही. तर त्याला जेवण करून घेतो. इथं मस्त व्हेज रोल झालेले आहेत. या सर्वांनी खायला खूप भारी लागतात, टेस्टी लागतात. तर हे जास्त क्रिस्पी बनवलेले आहेत, एकदम कडक. त्यामुळे इथं थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल की एवढं हे काय दिसतंय. तर हे क्रिस्पी बनवले आहेत. जेवढे बटरमध्ये जास्त वेळ भाजांना अजून पण क्रिस्पी करू शकतात. खूप मस्त भारी लागतात हे. तर या सर्वांनी खायला. आणि ह्याचा ब्लॉग ऑलरेडी आहे, ह्याची रेसिपी. तर तुम्ही ट्राय करू शकता. बघा किती छान चीज बेल झालेला आहे आतमध्ये, खूप हेल्दी आहे खायला. मस्त जेवण झालेलं आहे पोटभर. छान लागला मस्त रोल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जेवण झालं आहे आणि खूप जास्ती गरम होते आज घरामध्ये. तर म्हटलं चला. आणि आम्ही नेहमी खाली जातोच, तुम्हाला माहिती, संध्याकाळचं थोडंसं वॉकिंग करायला. तर नेहमी जेवणाच्या आधी जातो, पण आज म्हटलं खूप गरम होतं आहे, थोडंसं फिरून या खाली. आणि खाली थोडासा इव्हेंट पण चालू आहे सोसायटीमध्ये. तुम्ही पाहिलंच असेल येतात मस्त रेड कार्पेट वगैरे हातले. आवडणं म्हटलं मी मस्त नाही का छान तयार होते, तर रेड कार्पेटवर छान चालते. ते म्हणत ते हसत होते, मी अशीच मजा करत होते. म्हटलं रेड कार्पेट पाहिलं की ते सेलिब्रिटीवालं फील येतं ना, एकदम असं छान चालत वगैरे जायचं. चला आता आम्ही खाली जातो. आणि तुम्ही आता कमेंट करायला विसरू नका. आणि आपले बेबी शॉवरचे जे छान छान व्हिडिओज आहेत ते मी आता खूप सारे अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही बघा आणि त्याला जास्तीत जास्त प्रेम द्या. खूप सारे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. एक पूर्ण मोठा व्हिडिओ पण अपलोड करेन. आणि इकडे आमच्या अहो चला निघायचं. तर आता आम्ही जातो. आम्ही आलो आहे खाली, तर पाहू शकता इकडे इव्हेंट चाललेला आहे. सगळंच गार्डन बिडन बंद ठेवलेलं आहे. तिकडे पण पाणी चालू आहे. मी इव्हेंटला इथं काय काय केलं ते बघते. आणि आमच्या काय बघताय, गाड्या बघतायत. कोणती गाडी आहे काय आहे, त्यांना खूप आवडतात गाड्या, म्हणूनच मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहे. आणि आवडनी एक गाडी पण बनवली होती. गाडी म्हणजे गो कार्ट होती ती. हा तेच ते गो कार्ट काय असेल ते आपल्याला तुझा भरोसा नाही. तू म्हणशील चला का मला फिरायला घेऊन त्या गाडी. गो कार्ट बनवली होती त्यांनी. त्याचा फोटो वगैरे नाही माझ्याकडं, पण त्यांनी गो कार्ट बनवली होती. ते रेसिंग कारसारखी नसते कार, तर काही जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसतं रेसिंग कारसारखी असते. तर हे यांनी बनवली होती पूर्ण 2 दिवस. तर काहीतरी त्यांनी एक नाईटमध्ये काहीतरी पूर्ण टीमनी बनवली होती. हां ह्यांच्या पूर्ण टीमनी बनवलं. जसं IT वाल्यांना प्रोजेक्ट असतात ना, तसं त्यांचं प्रोजेक्ट टाईप पण होतं आणि प्लस कॉम्पिटिशन पण होती. तर त्यात त्यांनी ती गाडी बनवली होती. आणि मला असं वाटलं पण नव्हतं की हे ह्यांनी बनवलेलं असेल, पण बनवलं. ठीक आहे. तर इकडे पण इव्हेंट झालेला आहे. हा आमचे पुढे पुढे चाललेले आहेत. तर म्हणजे याचं ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर. इतकी भारी हवा येत आहे इकडे, इतकं भारी वाटतंय ना, की काय सांगायलाच नको. असं वाटतं इथंच बसावं, इथंच रात्रभर कंपोस्ट करावं. एवढी मस्त हवा येते. खाली आले की खूप भारी वाटेल. आमचं बॅक साईडला आलं तर जास्तच हवा येते मस्त. तर असं वाटतं इथंच थांबून घ्यावं, मस्त इथंच छान झोपावं असं वाटतंय घरी जाण्यापेक्षा.